मिस्टर जय खानोलकर, पुन्हा आलीस काय? माझं रेजिग्नेशन लेटर. सिरियसली? मला माझ्या मम्मीने सांगितलं होतं, जिथे आपली किंमत नसते, जिथे आपल्याला मान मिळत नाही, जिथे आपला स्वाभिमान दुखावला जातो, तिथे थांबायचं नसतं. खरं तर हे तू ऑफिसमध्ये द्यायला हवं होतंस, पण तुझा स्वभाव बघता. एनिवे, माझा भाऊ ऍडमिट आहे इथे आणि हे हॉस्पिटल आहे. मला वाद नकोय. भैया, तुला आज आठवलं का हे हॉस्पिटल आहे ते? काल माझ्यावर आवाज चढवताना नाही आठवलं तुला हे हॉस्पिटल आहे म्हणून? काल तू आमचा एवढा इन्सल्ट केला तेव्हा आम्ही नव्हतो आवाज चढवून बोललो, तू बोललेला. तू माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल बोलला असता ना तर मी ऐकून घेतलं असतं. पण काल तू जे काही बोललास ना ते नाही चालवून घेणार मी. काल मी, माझे मम्मी पप्पा एक माणुसकी म्हणून तुम्हाला आधार द्यायला आलो होतो, वाद घालायला नाही. तो तू घातलास. काय गरज होती रे आमच्या परिस्थितीबद्दल, गरिबीवरून बोलायची? तुला काय वाटतं, तू 4 पैसे जास्त कमवलेस, मोठ्या घरात राहिलास, गाड्यांमधून फिरलास तर लोकांचा अपमान करायचं लायसन्स मिळालंय तुला? गरीब आम्ही नाही, गरीब तुमचे विचार आहेत. माझ्या पप्पांसाठी जर त्यांच्या मुली अभिमान आहेत ना, तर आमच्यासाठी आमचे पप्पा जगातला सगळ्यात ग्रेट माणूस आहे. त्यांचा इन्सल्ट केला तुम्ही. त्यांचा मान तुझ्या या जॉबपेक्षा ना खूप मोठा आहे. हा जॉब तुला देणारच नव्हतो मी. आकाशमुळे मी तुला या ऑफिसमध्ये चालवून गेलो. आकाश दादामुळेच मी जॉईन केलेलं. कुठलेही फेवर घेऊन नाही, HR डिपार्टमेंटला कडक इंटरव्ह्यू देऊन बकायदा सिलेक्ट झालेली. हो हॅलो, तुझ्या आईला माझा एक निरोप द्या. काल त्या जे काही मुलींनी कसं वागावं वगैरे बोलत होत्या ना, त्यांना बोल की आधी माणूस म्हणून कसं वागावं हे तुमच्या मुलाला शिकवा. ए पास ना, माझ्या आईबद्दल काही बोलायचं नाही. माझे पण मम्मी पप्पा काय रस्त्यावर पडलेले नाहीयेत. कधीही कोणी येऊन कसं पण त्यांना बोलेल. आधी ना घराकडे लक्ष दे. ते परफेक्ट आहे असं तुला वाटत असेल ना, तर आज का तुझा भाऊ या अवस्थेत इथे? काय एवढी मोठी स्टेप घेतली त्याने? का नाही मोठा भाऊ म्हणून तुझ्याशी त्याने त्याचा प्रॉब्लेम शेअर केला? का नाही फॅमिली म्हणून तुम्ही त्याला क्लोज वाटला? हे जे काय झालंय ना, त्या सगळ्याला इनडायरेक्टली तुम्ही जबाबदार. बस, इनफ. जस्ट शट अप. काय झालं, कसं झालं ते मी बघून घेईन. आणि ही मुलगी आहे ना, तिला सोडणार नाहीये मी. ताई, हेच आहे ते हॉस्पिटल. आपण रिसेप्शनवर चौकशी करू. चल. हेच हा जो काय तिरस्कार भरला ना तुझ्या मनात मुलींबद्दल, त्यामुळेच सगळा प्रॉब्लेम झालाय. म्हणूनच गौतमने काही शेअर केलं नसेल. तुझ्या आईला तर त्यांचा पैसा, स्टेटस, श्रीमंती ह्या पलीकडे दुसरं काहीच दिसत नाही. मला तर वाटतं की तुमच्या घरात ना प्रेमासारख्या फिलिंग्सची पण किंमत केली जात असणार. तुला काय माहिती आमच्या घराबद्दल? तुका तोंडाला येते बोलू नकोस तू. रेजिग्नेशन दिलंय मी. आता नाही ऐकून घेणार. सिंपल आहे ना, मुलीचं नाव काढलं तरी चिडतोस तू. मग एका मुलीवर प्रेम आहे हे कसं ऍक्सेप्ट केलं असतास? तर गौतमने सांगायचा प्रयत्न केला असता ना तरी पण चिडला असतास तू. कानाखाली मारली असतीस त्याच्या. तू मुलीच्या भानगडीत पडलास गौतम, म्हणून स्वतःची अशी घाणेरडी अवस्था करून घेतल्यास. लाज वाटते तुला? कोण होतास तू गौतम? हे काय झालंय तुझं? माझा प्रॉब्लेम आहे, तुला काय करायचंय? चूक तुझी आहे, गौतमची नाही आणि त्या मुलीची पण नसेल.